आदरणीय स्वर्गीय बाबांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्याम काका, विधिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय शिवतरे बापू, आमच्या काकी आदरणीय काकी साहेब, ज्यांनी मला आग्रहाने या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं ते माननीय सतीश मामा, माननीय प्रकाश दादा, शहाजी काका, प्रमोदराव काकडे, भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा आणि मानकी सहकारी पाणी पुरवठाचे सर्व सन्मान्य संचालक मंडळ, सर्व सन्मान्य सभासद, व्यासपीठावर उपस्थित असलेले काकडे परिवारातील सर्व आप्तेष्ट, मानकी आणि पुरंदर तालुक्यातल्या सर्व संस्थांचे सन्मान्य पदाधिकारी, कारण वेळ बराचसा झालेला आहे आणि मलाही पुढचे कार्यक्रम आहेत आणि 2 वाजता फायनल मॅच सुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचे हित असं झालं असेल का तर हे मंत्री कधी संपवतोय भाषण, पण मंत्र्यांनी समय सूचकता ठेवली पाहिजे. त्यामुळे मी काय फार मोठं भाषण करणार नाही. बापूंनी जेवढा वेळ केलं तेवढाच वेळ करतो. आज एक कुटुंबातला सदस्य म्हणून मी या कार्यक्रमाला आलेलो आहे. माननीय सतीश मामा मला मुंबईमध्ये भेटले आणि तारीख आमची ठरली, उद्या माझ्या वडिलांची जयंती आहे. मग मी मामाला तेच म्हणलं, जयंतीचा कार्यक्रम करून मला मुंबईला जायचं आहे, तर मी आदल्या दिवशी तुमचा कार्यक्रम करून मग मतदारसंघामध्ये जाईल. दरम्यानच्या काळात एक कवटे शेठ म्हणून माझ्याकडे कासार समाजातले एक मोठे जुने आमचे सहकारी होते, त्यांचं उत्तर कार्याचा कार्यक्रम आज त्यांच्या गावी आहे. त्यामुळे हे करून मला तिकडे जायचं आहे. मी म्हणलं तुम्ही पत्रिका सुद्धा मला द्यायला यायची आवश्यकता नाही, मी घरातला माणूस आहे, तुम्ही फक्त मला फोन करून सांगा. स्वर्गीय बाबांचं काम लहान असताना आम्ही जवळनं बघितलेलं आहे. स्वर्गीय आप्पा तर सहकारामध्ये त्यांनी काम कसं करावं, सहकारातलं आदर्श काम, पदरचे पैसे घालून लोकांच्या संस्था उभा करणारं काम, हे स्वर्गीय आप्पांनी स्वर्गीय बाबांनी या तालुक्यामध्ये सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. बापू सतत म्हणत होते की जी काही राज्यामधले प्रमुख नेते मंडळी आहेत, ज्यांनी काहीतरी विचार सहकारातला शेतकऱ्याच्या हिताचा महाराष्ट्राला दिला, मग त्याच्यामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब असतील, स्वर्गीय वसंतराव दादा पाटील असतील, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब असतील, राजाराम बापू असतील, सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील असतील, ही मंडळी या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्याची उभा केलेली उद्योग असेल, कारखानदारी असेल, पाणी पुरवठा असेल, डेअरी असेल, बँक असेल, विकास सेवा सोसायटी असेल, पतसंस्था असेल, सूतगिरणी असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये सहकार आणायचं काम या महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांनी केलं. त्यांचीच री आपण आता सगळेजण पुढे उडतोय. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज पश्चिम महाराष्ट्राकडे बघताना सांगतात की पश्चिम महाराष्ट्र विकसित झाला, पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावरती आहे. याचं कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं सहकाराला आपलं मूळ मानलं आणि सहकाराच्या माध्यमातून तुम्ही बघा, एखादी संस्था उभी करण्यापुरतं सरकार आपल्याला मदत करतं. साखर कारखाना घ्या, दूध संघ घ्या, कुठलीही संस्था घ्या, सरकार भांडवल देतं आपल्याला कारखाना उभा करायला. 10% भांडवल आपलं सरकारचं, बाकी आपल्याला उभं करायला सांगतात. व्याजासह आपण ते परत करतो. असं काय नाही की आपल्याला भांडवल माफ केलं, आपल्याला सगळं सरकारचे पैसे भागभांडवलाचे व्याजासह परत करावे लागतात. आपण ते सरकारची अल्पशी मदत घेतो नाही असं नाही, पण आपण स्वतःचे 5-5 हजार रुपयाचे शेअर सुरुवातीला साखर कारखाना उभा करताना शेतकऱ्यांनी घातलेले आहेत. आता 15,000 रुपयाचा शेअर काका मला वाटतं झालाय. सरकारनंच नियम केला, 15,000 रुपयाचा शेअर केला, पण शेतकऱ्यानं खुशीनं ते 15,000 रुपये दिले. आज अनेक कारखाने, कोण 5 रुपये किलोनं साखर देते महिन्याला, कोण 10 रुपये किलोनं साखर देते. सभासदाला 40-45 रुपये किलो बाजारामध्ये साखर झाली. तुम्ही सहज हिशोब केला, बँकेमध्ये ठेवलेले पैसे, त्याला मिळणारं व्याज आणि साखर कारखान्याच्या शेअर्सवर सवलतीच्या दराने मिळणाऱ्या साखरेचा परतावा जर बघितला
15-16% जास्त डिव्हिडंड रूपानं ते साखरेचे सवलतीचे पैसे आपल्याला मिळतात. हे आपण कारखानदारी उभा केली. म्हणजे ज्या आप्पांचा स्वर्गीय बाबांचा उल्लेख आपण केला, त्यांनी तो पाया भक्कम करून ठेवला. कारखाने कर्जमुक्त त्या काळामध्ये केले, सभासद शेतकऱ्याच्या मालकीचे केले. आता या योजनेचा उल्लेख आपण केला की 4 अनेक क्षेत्र गावचं भिजत होतं, 12 अनेक क्षेत्र शिल्लक होतं. त्यावेळी या कारखान्याच्या माध्यमातून ही लिफ्ट इरिगेशनची योजना करायचं काम स्वर्गीय बाबांनी हातामध्ये घेतलं. आज तुम्ही सांगताय की इंच क्षेत्र या मांडकी गावचं ओलिताखाली आलेलं आहे. एक गाव जे 50,000 टन ऊस जर साखर कारखान्याला या गावातला पुरवत असेल तर ती अर्थव्यवस्था ही निश्चितपणानं जी शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कष्ट केली, सुरुवातीच्या काळामध्ये ही सहकाराच्या माध्यमातून कारखानदारी उभा केली, त्या शेतकऱ्याच्या कष्टाचं मिळालेलं हे फळ आहे. आज साखर कारखाने सगळेच आपापल्या परीनं शेतकऱ्याचं हित जपायचा प्रयत्न करतात, कमी खर्चामध्ये कारखाने चालवायचा प्रयत्न करतात. मी सुद्धा एक कारखानदार आहे. सहकारी कारखाना माझ्या आपल्यासारखा सदन भाग आमचा नाही, बापूंनी बघितलाय. कोयना काठ सोडला तर माझी 4 खुरी अशी आहेत की तिथं ड्राय भाग आहे. बापू राज्यमंत्री होते, मी पहिल्यांदा आमदार झालो. मनोहर जोशी सरांच्या काळामध्ये 95ला 5 प्रकल्प आम्ही कृष्णा खोऱ्याचे मंजूर केले. आम्ही दोघांनी मिळून नंतर ते पूर्ण केले. बापू त्यातले 2 प्रकल्प या वर्षी पूर्ण होत आहेत. म्हणजे इथून पुढच्या वर्षीपासून खऱ्या अर्थानं त्या प्रकल्पातलं पाणी या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे. पण त्यावेळी अख्ख्या पाटण तालुक्यामध्ये 500 एकर सुद्धा ऊस नव्हता. आणि त्यावेळी आमचे आजोबा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी कारखाना काढायचं ठरवलं. अनेक त्यावेळेच्या राज्यातल्या दिग्गजांनी जाहीर वक्तव्य केली की कुसळ जिथं पिकत नाही त्या खडकाव माळावर आता म्हणले देसाई साहेब कारखाना काढायला निघालेत, त्याच्या ऊसाच्या ऐवजी काही कुसळ काढणार का. पण एक आव्हान स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी पेललं. हे सहकारातलं उदाहरण मी आपल्याला सांगतोय. अपवाद शेतकऱ्यासाठी कसा करायचा असतो. भैया सतीश मामा इथं असतील, तुमच्या काही योजना तुम्ही केल्या, तुम्ही बँकेचे कर्ज घेऊन केले असतील, शेतकऱ्याचं भांडवल घातलं असेल. महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब महसूल मंत्री असताना त्यांनी केलं. कोयनेचं धरण पूर्ण झालं. कोयनेच्या धरणातल्या 105 टीएमसी पाण्यापैकी 67% पाणी वीज निर्मितीला आणि 33% पाणी पिण्याला, शेतीला आणि उद्योगाला ठेवलं. कोयना धरणाच्या पहिल्या धरणाच्या भिंतीपासून ते आमच्या तालुक्याची हद्द आहे तिथपर्यंत 23 योजना, उपसा सिंचन योजना, सहकारी उपसा सिंचन योजना 100% महसूल खात्यातल्या निधीतनं लोकनेते बाळासाहेब देसाईंनी त्या काळामध्ये केलं. 1 पैसा शेतकऱ्याला फेडावा लागला नाही. नंतर साहेबांनी ती सगळीच्या सगळी कर्ज माफ केली. शासनाने देताना कर्ज म्हणून दिलं, योजना पूर्ण झाल्या आणि नंतर मंत्रिमंडळाने साहेबांनी निर्णय केला की ही शेतकऱ्यासाठी घातलेले पैसे आपण शेतकऱ्याला पाणी उतरून देऊ शकत नाही. त्यांनी तिचं जरी कर्ज घेतलं असतं तरी कर्ज माफ करायचा निर्णय झाला. आज 23 योजना 100% स्वतःच्या फायद्यामध्ये आहे. सगळं त्यांच्याकडचं देणं भागलेलं आहे. आज प्रत्येक योजनेचं डिपॉझिट कुणाचं बँकेमध्ये आहे, कुणाचं कारखान्यामध्ये आहे. सहकार हा सामान्य माणसासाठी कसा चालला पाहिजे ही उदाहरणं जुन्या लोकांनी या ठिकाणी आपल्याला घालून दिलेली आहेत. मी सहज आपल्या भैरवनाथ पाणी पुरवठ्याचा अहवाल आता बघत होतो. सतत संस्था तुमची नफ्यामध्ये आहे आणि एवढं मोठं ऊसाचं क्षेत्र असताना मी विनंती करेन, या भागातली पिकाची परिस्थिती मला माहित नाही, पण पाणी वाचवायचं काम बापू आपण केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ठिबकवर ऊसाला सुद्धा नेण्याची काळाने या ठिकाणी आपल्याला वेळ येणार आहे. आज जर बघितलं, आज आपल्याला पाणी धरणांचे साठे भरपूर दिसत आहेत, पण गेल्या वर्षीची बापू जर तुलना केली सरासरी 30-35% साठे पाण्याचे कमी आहेत. मध्यंतरी आम्ही सगळ्यांनी याच्यावर चर्चा केली. आपल्याला जुलै 2024 पर्यंत पिण्यासाठी पहिल्यांदा पाणी राखीव ठेवावं लागणार आहे. कारण उद्या पावसाची परिस्थिती बघितली तर भविष्यात काय येणारी परिस्थिती कशी होईल आपण सांगू शकत नाही. आणि पाणी जपून वापरलं पाहिजे. पाण्याचा वापर पिकासाठी तर करताना मोठ्या प्रमाणामध्ये आपण ठिबकवरती जाऊन कमी पाण्यामध्ये जादा क्षेत्र ओलिताखाली आणायचे आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोगात आणावं लागणार आहे. माननीय सतीश मामांनी भावना व्यक्त केली की सध्या, कारण परत
माध्यमांचे प्रतिनिधी आहेत का नाही मला माहित नाही, पण परत कोणीतरी म्हणणार की मंत्री आले आणि सध्या राज्यामध्ये जी परिस्थिती चालली त्याच्यावर काय बोलले नाहीत. मी एक नक्की आपल्याला विनंती करणार आहे की राज्य सरकारची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका ही सगळ्यांनी थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये सरकार बिलकुल नाही. मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची जी आहे त्याच्यावरती मी सुद्धा त्या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत, मी त्या समितीचा सदस्य म्हणून काम करतोय. आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 2019ला बापू आपण दिलं. 1.5 वर्ष आपण ते टिकवलं. 1.5 वर्ष आपण त्याच्या माध्यमातून नोकऱ्या लोकांना दिल्या. पण नंतरच्या काळामध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू हायकोर्टामध्ये ते टिकलं आपल्या बाजूनं झालं. याच्या मुळाशी कधीतरी आपण जाणार आहे का नाही की हे नाकारलं सुप्रीम कोर्टामध्ये का नाकारलं, कोण कमी पडलं. आता परत कोणीतरी म्हणाल की मग तुम्ही राजकारण बोलताय. बिलकुल नाही. नाकारताना त्याच्यामध्ये काय उल्लेख झाला, मराठा समाजाचे आमदार एवढे आहेत, मराठा समाजाचे खासदार एवढे आहेत, मराठा समाजाचे मंत्री एवढे आहेत, मराठा समाजाचे साखर कारखाने एवढे आहेत, मराठा समाजाचे दूध संघ एवढे आहेत, मराठा समाजाच्या बँका एवढ्या आहेत, हे सगळं सांगितलं गेलं. दुसरी जी बाजू आहे की हातगाडी वाढणारा मराठा समाजातला आहे, शेतातली भाजी डोक्यावर घेऊन बाजारात बसून दिवसाला 100-200 रुपये मिळवणारा मराठा समाजातला आहे. आमच्यातला माताडी कामगार माझ्या मतदारसंघातले बरेच आहेत. माताडी कामगार मराठा समाजातले, रंग बाजारातले, कापड बाजारातले, ही सगळी हातावर पोट असणारी माणसं, शेतमजुरी करणारी माणसं मराठा समाजातली आहेत. यांचं स्टॅटिस्टिक, यांचा डाटा 100 मराठा समाजातली माणसं मोजली, आमदार खासदार मंत्री कारखानदार किती ते 100रातले निघतील. हितच बघा. आता हिथं आपण 100-500 माणसं आहेत. किती हिथं बसलेच कारखानदार नाही तर कोणतं असेल आमदार खासदार मंत्री, नाही तर बाकी सगळ्यांची हातावर पोट असणारी माणसं आहेत. डोंगरी भागातला शेतकरी तर माझ्या मतदारसंघातलं मी उदाहरण सांगेन. माझ्या कारखान्यामध्ये 5 गुंठे कमीत कमी क्षेत्र असणारा सुद्धा कारखान्याचा सभासद आहे. कमीत कमी 5 गुंठे क्षेत्र. मग अशा लोकांची स्टॅटिस्टिक, ह्याच्या हा डाटा, हा रिजन वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, हा त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टासमोर बापू मांडला गेला पाहिजे होता. मी आता त्या मराठा आरक्षण उपसमितीचा सदस्य असल्यामुळं आठवड्याला आम्ही त्याच्यावर अभ्यास करतोय. आणि एक सुदैवाने चांगली गोष्ट झाली, आपण क्युरेटिव्ह पिटिशन जेव्हा ड्राफ्ट केलं, चंद्रकांत दादा असतील, मी असेल, आम्ही सगळेजण रोज 3-3, 4-4 तास रिटायर्ड हायकोर्ट जज लोकांना घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून हे ड्राफ्ट केलं. आणि ड्राफ्ट इतका परफेक्ट आपण केला शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर. 4-2 पानं ड्राफ्टची तयार झाली की साहेबांचा मला फोन यायचा, मला दाखवा अगोदर तुम्ही त्याच्यात काय काय नमूद केलेलं आहे, काय राहतंय का तुमच्याकडनं. एवढे बारकावे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी पाहिले. अनेक सुप्रीम कोर्टातल्या लॉ फर्म दिल्लीतल्या म्हणत होत्या की तुम्हाला 25% चान्सेस आहेत, ऍडमिट सुद्धा होईल का नाही आम्ही सांगू शकत नाही बापू. क्युरेटिव्ह पिटिशन, पूर्वीच्या क्युरेटिव्ह पिटिशनची जर माहिती काढली 80-90% क्युरेटिव्ह पिटिशन ऍडमिशन स्टेजलाच कोर्ट रिजेक्ट करते. पण आपलं नशीब म्हणा किंवा आम्ही जे मेहनत घेतली होती ह्या सरकारनं, ज्या बाबी त्या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये मागच्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये राहिल्या होत्या त्या घातल्या. सुदैवानं माननीय सुप्रीम कोर्टानं ते दाखल करून घेतलं आणि ड्यू कोर्स मध्ये आम्ही ह्याच्यावरती निर्णय घेऊ असं सांगितलं. म्हणजे आपल्याला एक संधी उपलब्ध झालेली आहे बापू आज, जी संधी नव्हती याच्या अगोदर. ही बाजू सरकारची. आता आम्ही टीव्हीवर बोलताना सांगतो, बापू सांगतात, मी सांगतो, आम्ही सगळे सांगतो. पण सतीश मामा हे लोकांना सुद्धा समजलं पाहिजे. लोकांचा समज असा झालाय की कुणीतरी मागतंय आणि ह्या सरकारला द्यायचं नाही. सरकारला द्यायचं नाही असं बिलकुल नाही. आणि त्यातल्या त्यात कुणाचं तरी काढून तर बिलकुल द्यायचं नाही. नाही तर दुसरा समज असा होतोय की ओबीसी समाजाचं काढणार आणि आम्हाला देणार. एका ओळीचा ठराव माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या ह्या मंत्रिमंडळाने केलाय. आज ज्यांचं आरक्षण आहे त्या एकही अर्धा नाही 1/30% सुद्धा धक्का न लावता हे मराठा आरक्षण या ठिकाणी आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून टिकवायचंय. जे त्याच्यासाठी करायचंय ते करण्याची भूमिका या सरकारची आहे. तोपर्यंत आपण मराठा समाजाच्या मुलांच्या हॉस्टेलच्या फीचा निर्णय केला. शिक्षण सवलत 8 लाख रुपयेपर्यंतची या ठिकाणी आपण केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत जवळपास 5,000 कोटी रुपयाचं भांडवल
हे आपण सुशिक्षित मराठा तरुणांना या ठिकाणी त्यांचे व्यवसाय उभे करण्यासाठी या ठिकाणी दिले. कितीतरी योजना आहेत की ज्या त्यांचा 100% व्याज म्हणजे व्याज फ्री, त्याचं व्याज सरकार भरतंय. जवळपास आतापर्यंत 560 कोटी रुपये व्याज आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये भरलं सुद्धा त्यात मराठा तरुणांचं. अनेक योजना, जोपर्यंत या आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ज्या ज्या सवलती आपल्याला मराठा समाजातल्या मुलांना द्यायच्या आहेत ती द्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. फक्त थोडासा आता न्यायालयीन प्रक्रिया आहे. एक समजून घेतलं पाहिजे, असं बिलकुल नाही की उद्या अधिवेशन बोलवलं, एक ठराव केला आणि परवा दिवशी आरक्षण मिळालं, असं कायद्यामध्ये ती तरतूद नाही. आपण अधिवेशनात अगोदर निर्णय केलाय, अगोदर आपण मंत्रिमंडळाचा ठराव केलाय, एक मतानं महाराष्ट्र विधानसभेनं तो कायदा पास केलाय. दुर्दैवानं त्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला स्थगिती मिळाली. ती स्थगिती उठवायचं काम या मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहे. मी फार मोठं भाषण या ठिकाणी करत नाही. ज्या कार्यक्रमासाठी मी आलोय, स्वर्गीय बाबांच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की फार मोठा मी त्यावेळी नव्हतो, राजकारणामध्ये पण नव्हतो. बाबांचं काम आम्ही बघितले. काही जुन्या माणसांना आठवत असेल, हिरव्या रंगाचे अँबॅसिडर ही ठरलेला ट्रेडमार्क बाबांचा असायचा. कारण आम्ही लहान होतो, कोल्हापूरला काकींच्याकडे तिकडे कधी बाबा आले, आम्ही तिथं असलो तर ती हिरव्या रंगाचे अँबॅसिडर, तुम्ही म्हणताय तसं तो धोतर, पांढरं जॅकेट, त्याच्यावरती पांढरी टोपी आणि एकदम ग्रामीण भागातल्या सामान्य शेतकऱ्याबरोबर कितीतरी साधे साधे कार्यकर्ते. एक बद गायकवाड म्हणून होते, एक भगत म्हणून, मला 2-3 नावं आठवतात बाबांच्या बरोबर जे असायचे ते आमच्या घरात कोल्हापूरच्या बंगल्यामध्ये बाबांच्या बरोबर सगळ्या घरात त्यांचा वावर असायचा. म्हणजे मी बाळासाहेब देसाई साहेबांचा व्याही आहे. बाळासाहेब देसाई साहेबांच्या घरी आला मी, माझ्या कार्यकर्त्यांनी बाहेर कुठेतरी वट्यावर बसा असं बिलकुल नाही. घरात अगदी वरच्या किचन पर्यंत, डायनिंग टेबलवर जेवायपर्यंत अगदी सगळ्यांना बरोबर घेऊन ते या ठिकाणी बरोबर यायचे. पुण्याला असू, मुंबईला असू. आणि सहकार हा शिस्तबद्ध सहकार कसा असला पाहिजे, ही सहकाराला वळण लावण्याचं काम स्वर्गीय मुकुटराव अप्पांनी, स्वर्गीय बाबांनी त्यांच्या काळामध्ये केलं. आमच्यासारखे सहकारातले कार्यकर्ते, स्वर्गीय साहेब, स्वर्गीय लोकनेते साहेब असतील, स्वर्गीय चव्हाण साहेब असतील, नंतरच्या काळात स्वर्गीय आप्पा बाबा असतील, ह्या मंडळींनी सहकाराला जी एक चाकोरी घालून दिलेली आहे, त्या चाकोरीतनं जर आपण चाललो तर मी विश्वासानं सांगेन सहकार कधीच अडचणीत येणार नाही. पण चाकोरीनं बाजूला जायचं दुर्दैवानं कुणाकडनं कळत नकळत प्रयत्न झाला तर सहकार अडचणीत सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. आपण पाहिले अनेक साखर कारखाने बंद पडले, अनेक सूतगिरण्या बंद पडल्या. म्हणजे त्या मी मागाशी म्हणलं तसं सुरुवातीला 5-5 हजार रुपये घातलेले भांडवल शेतकऱ्यांचं ते सुद्धा परत मिळालं नाही. अशी सुद्धा ज्यांनी चाकोरी सोडली, नियमबाह्य काम केलं, आर्थिक शिस्त पाळली नाही, अशा कारखानदारांना दुर्दैवानं काही या ठिकाणी अडचणी आल्या. परंतु निश्चितपणे मी एवढंच सांगेन की सहकारामध्ये आर्थिक शिस्त आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे. आता हा समारंभानंतर आपण पुतळ्याचं अनावरण आणि सभागृहाचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत. मी स्वतःला भाग्यवान समजेन की माझ्यासारख्या छोटा, मी जरी आज राज्याचा मंत्री असलो तरी बाबांच्या सारख्या थोर नेत्याचं पुतळ्याचं अनावरण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातनं होतं. मंत्री म्हणून नाही, पण त्यांचा नातू म्हणून, त्यांच्या कुटुंबातला एक त्यांचा छोटासा नातू म्हणून या ठिकाणी मला भाग्य मिळालं. याला मी नशीबवान स्वतःला समजेन. प्रयत्न आम्ही सगळेजण करू की त्यांच्यासारखं चांगलं शिस्तबद्ध काम करण्याचा. सरपंचांनी एक निवेदन दिले, ग्रामस्थांनी पण बापू एक निवेदन दिले, विकास कामांना निधी द्या. निश्चितपणानं आता कार्यक्रमाला आलोय म्हणल्यानंतर राजकीय याला काय वळण न लावता स्वतः मला जो काय अधिकार आहे त्यातनं नक्की या मानकी गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. आवर्जून कुटुंबातला एक सदस्य म्हणून मला आपण ग्रामस्थांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल ग्रामस्थांचे आग्रह सतीश मामाने खूप केला माझ्याकडं. त्यामुळे त्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासाठी आपल्यास लाभलेले अध्यक्ष तंत्रज्ञान हे ठिकाणी निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोगात आणावं लागणार आहे. मान्य सतीश मामाने भावना व्यक्त केली की सध्या, कारण परत माध्यमांचे प्रतिनिधी आहेत का नाही मला माहित नाही, पण परत कुणीतरी म्हणणार की मंत्री आले आणि सध्या राज्यामध्ये जी परिस्थिती चालली त्याच्यावर काय बोलले नाहीत. मी एक नक्की आपल्याला विनंती करणार आहे की राज्य सरकारची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका ही सगळ्यांनी थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये सरकार बिलकुल नाही. मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची जी आहे त्याच्यावरती
मीच सुद्धा त्या ठिकाणी सन्मान्य चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत, मी त्या समितीचा सदस्य म्हणून काम करतोय. आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 2019ला बापू आपण दिलं. 1.5 वर्ष आपण ते टिकवलं. 1.5 वर्ष आपण त्याच्या माध्यमातून नोकऱ्या लोकांना दिल्या. पण नंतरच्या काळामध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू हायकोर्टामध्ये ते टिकलं आपल्या बाजूनं झालं. याच्या मुळाशी कधीतरी आपण जाणार आहे का नाही की हे नाकारलं सुप्रीम कोर्टामध्ये, का नाकारलं, कोण कमी पडलं. आता परत कोणीतरी म्हणाल की मग तुम्ही राजकारण बोलताय. बिलकुल नाही. नाकारताना त्याच्यामध्ये काय उल्लेख झाला, मराठा समाजाचे आमदार एवढे आहेत, मराठा समाजाचे खासदार एवढे आहेत, मराठा समाजाचे मंत्री एवढे आहेत, मराठा समाजाचे साखर कारखाने एवढे आहेत, मराठा समाजाचे दूध संघ एवढे आहेत, मराठा समाजाच्या बँका एवढ्या आहेत, हे सगळं सांगितलं गेलं. दुसरी जी बाजू आहे की हातगाडी ओढणारा मराठा समाजातला आहे, शेतातली भाजी डोक्यावर घेऊन बाजारात बसून दिवसाला 100-200 रुपये मिळवणारा मराठा समाजातला आहे. आमच्यातला माताडी कामगार माझ्या मतदारसंघातले बरेच आहेत. माताडी कामगार मराठा समाजातले, रंग बाजारातले, कापड बाजारातले, ही सगळी हातावर पोट असणारी माणसं, शेतमजुरी करणारी माणसं मराठा समाजातली आहेत. यांचं स्टॅटिस्टिक, यांचा डाटा 100 मराठा समाजातली माणसं मोजली, आमदार खासदार मंत्री कारखानदार किती ते 100रातले निघतील. हिथंच बघा. आता हिथं आपण 100-500 माणसं आहेत. किती हिथं बसलेच कारखानदार नाही तर कोणतं असेल आमदार खासदार मंत्री, यात बाकी सगळ्यांचे हातावर पोट असणारी माणसं आहेत. डोंगरी भागातला शेतकरी तर माझ्या मतदारसंघातलं मी उदाहरण सांगेन. माझ्या कारखान्यामध्ये 5 गुंठे कमीत कमी क्षेत्र असणारा सुद्धा कारखान्याचा सभासद आहे. कमीत कमी 5 गुंठे क्षेत्र. मग अशा लोकांची स्टॅटिस्टिक, ह्याच्या हा डाटा, हा रिजन वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, हा त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टासमोर बापू मांडला गेला पाहिजे होता. मी आता त्या मराठा आरक्षण उपसमितीचा सदस्य असल्यामुळं आठवड्याला आम्ही त्याच्यावर अभ्यास करतोय. आणि एक सुदैवानं चांगली गोष्ट झाली, आपण क्युरेटिव्ह पिटिशन जेव्हा ड्राफ्ट केलं, चंद्रकांत दादा असतील, मी असेल, आम्ही सगळेजण रोज 3-3, 4-4 तास रिटायर्ड हायकोर्ट जज लोकांना घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून हे ड्राफ्ट केलं. आणि ड्राफ्ट इतका परफेक्ट आपण केला शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर. 4-2 पानं ड्राफ्टची तयार झाली की साहेबांचा मला फोन यायचा, मला दाखवा अगोदर तुम्ही त्याच्यात काय काय नमूद केलेलं आहे, काय राहतंय का तुमच्याकडनं. एवढे बारकावे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी पाहिले. अनेक सुप्रीम कोर्टातल्या लॉ फर्म दिल्लीतल्या म्हणत होत्या की तुम्हाला 25% चान्सेस आहेत, ऍडमिट सुद्धा होईल का नाही आम्ही सांगू शकत नाही बापू. क्युरेटिव्ह पिटिशन, पूर्वीच्या क्युरेटिव्ह पिटिशनची जर माहिती काढली, 80-90% क्युरेटिव्ह पिटिशन ऍडमिशन स्टेजलाच कोर्ट रिजेक्ट करते. पण आपलं नशीब म्हणा किंवा आम्ही जे मेहनत घेतली होती ह्या सरकारनं, ज्या बाबी त्या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये मागच्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये राहिल्या होत्या त्या घातल्या. सुदैवानं माननीय सुप्रीम कोर्टानं ते दाखल करून घेतलं आणि ड्यू कोर्स मध्ये आम्ही ह्याच्यावरती निर्णय घेऊ असं सांगितलं. म्हणजे आपल्याला एक संधी उपलब्ध झालेली आहे बापू आज, जी संधी नव्हती याच्या अगोदर. ही बाजू सरकारची. आता आम्ही टीव्हीवर बोलताना सांगतो, बापू सांगतात, मी सांगतो, आम्ही सगळे सांगतो. पण सतीश मामा हे लोकांना सुद्धा समजलं पाहिजे. लोकांचा समज असा झालाय की कुणीतरी मागतंय आणि ह्या सरकारला द्यायचं नाही. सरकारला द्यायचं नाही असं बिलकुल नाही. आणि त्यातल्या त्यात कुणाचं तरी काढून तर बिलकुल द्यायचं नाही. नाही तर दुसरा समज असा होतोय की ओबीसी समाजाचं काढणार आणि आम्हाला देणार. एका ओळीचा ठराव मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या ह्या मंत्रिमंडळाने केलाय. आज ज्यांचं आरक्षण आहे त्या एकही अर्धा नाही, 1/30% सुद्धा धक्का न लावता हे मराठा आरक्षण या ठिकाणी आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून टिकवायचंय. जे त्याच्यासाठी करायचंय ते करण्याची भूमिका या सरकारची आहे. तोपर्यंत आपण मराठा समाजाच्या मुलांच्या हॉस्टेलच्या फीचा निर्णय केला. शिक्षण सवलत 8 लाख रुपयेपर्यंतची या ठिकाणी आपण केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत जवळपास 5,000 कोटी रुपयाचं भांडवल हे आपण सुशिक्षित मराठा तरुणांना या ठिकाणी त्यांचे व्यवसाय उभे करण्यासाठी या ठिकाणी दिले. कितीतरी योजना आहेत की ज्या त्यांचा 100% व्याज म्हणजे व्याज फ्री, त्याचं व्याज सरकार भरतंय. जवळपास आतापर्यंत 560 कोटी रुपये व्याज आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये भरलं सुद्धा त्यात मराठा तरुणांचं. अनेक योजना
जोपर्यंत या आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ज्या ज्या सवलती आपल्याला मराठा समाजातल्या मुलांना द्यायच्या आहेत ती द्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. फक्त थोडासा आता न्यायालयीन प्रक्रिया आहे. एक समजून घेतलं पाहिजे, असं बिलकुल नाही की उद्या अधिवेशन बोलवलं, एक ठराव केला आणि परवा दिवशी आरक्षण मिळालं, असं कायद्यामध्ये ती तरतूद नाही. आपण अधिवेशनात अगोदर निर्णय केलाय, अगोदर आपण मंत्रिमंडळाचा ठराव केलाय, एक मतानं महाराष्ट्र विधानसभेनं तो कायदा पास केलाय. दुर्दैवानं त्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला स्थगिती मिळाली. ती स्थगिती उठवायचं काम या मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहे. मी फार मोठं भाषण या ठिकाणी करत नाही. ज्या कार्यक्रमासाठी मी आलोय, स्वर्गीय बाबांच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की फार मोठा मी त्यावेळी नव्हतो, राजकारणामध्ये पण नव्हतो. बाबांचं काम आम्ही बघितले. काही जुन्या माणसांना आठवत असेल, हिरव्या रंगाचे अँबॅसिडर ही ठरलेला ट्रेडमार्क बाबांचा असायचा. कारण आम्ही लहान होतो, कोल्हापूरला काकींच्याकडे तिकडे कधी बाबा आले, आम्ही तिथं असलो तर ती हिरव्या रंगाचे अँबॅसिडर, तुम्ही म्हणताय तसं तो धोतर, पांढरं जॅकेट, त्याच्यावरती पांढरी टोपी आणि एकदम ग्रामीण भागातल्या सामान्य शेतकऱ्याबरोबर कितीतरी साधे साधे कार्यकर्ते. एक बद गायकवाड म्हणून होते, एक भगत म्हणून, मला 2-3 नावं आठवतात बाबांच्या बरोबर जे असायचे ते आमच्या घरात कोल्हापूरच्या बंगल्यामध्ये बाबांच्या बरोबर सगळ्या घरात त्यांचा वावर असायचा. म्हणजे मी बाळासाहेब देसाई साहेबांचा व्याही आहे. बाळासाहेब देसाई साहेबांच्या घरी आला मी, माझ्या कार्यकर्त्यांनी बाहेर कुठेतरी वट्यावर बसा असं बिलकुल नाही. घरात अगदी वरच्या किचन पर्यंत, डायनिंग टेबलवर जेवायपर्यंत अगदी सगळ्यांना बरोबर घेऊन ते या ठिकाणी बरोबर यायचे. पुण्याला असू, मुंबईला असू. आणि सहकार हा शिस्तबद्ध सहकार कसा असला पाहिजे, ही सहकाराला वळण लावण्याचं काम स्वर्गीय मुकुटराव अप्पांनी, स्वर्गीय बाबांनी त्यांच्या काळामध्ये केलं. आमच्यासारखे सहकारातले कार्यकर्ते, स्वर्गीय साहेब, स्वर्गीय लोकनेते साहेब असतील, स्वर्गीय चव्हाण साहेब असतील, नंतरच्या काळात स्वर्गीय आप्पा बाबा असतील, ह्या मंडळींनी सहकाराला जी एक चाकोरी घालून दिलेली आहे, त्या चाकोरीतनं जर आपण चाललो तर मी विश्वासानं सांगेन सहकार कधीच अडचणीत येणार नाही. पण चाकोरीनं बाजूला जायचा दुर्दैवानं कुणाकडनं कळत नकळत प्रयत्न झाला तर सहकार अडचणीत सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. आपण पाहिले अनेक साखर कारखाने बंद पडले, अनेक सूतगिरण्या बंद पडल्या. म्हणजे त्या मी मागाशी म्हणलं तसं सुरुवातीला 5-5 हजार रुपये घातलेले भांडवल शेतकऱ्यांचं ते सुद्धा परत मिळालं नाही. अशी सुद्धा ज्यांनी चाकोरी सोडली, नियमबाह्य काम केलं, आर्थिक शिस्त पाळली नाही, अशा कारखानदारांना दुर्दैवानं काही या ठिकाणी अडचणी आल्या. परंतु निश्चितपणे मी एवढंच सांगेन की सहकारामध्ये आर्थिक शिस्त आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे. आता हा समारंभानंतर आपण पुतळ्याचं अनावरण आणि सभागृहाचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत. मी स्वतःला भाग्यवान समजेन की माझ्यासारख्या छोटा, मी जरी आज राज्याचा मंत्री असलो तरी बाबांच्या सारख्या थोर नेत्याचं पुतळ्याचं अनावरण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातनं होतं. मंत्री म्हणून नाही, पण त्यांचा नातू म्हणून, त्यांच्या कुटुंबातला एक त्यांचा छोटासा नातू म्हणून या ठिकाणी मला भाग्य मिळालं. याला मी नशीबवान स्वतःला समजेन. प्रयत्न आम्ही सगळेजण करू की त्यांच्यासारखं चांगलं शिस्तबद्ध काम करण्याचा. सरपंचांनी एक निवेदन दिले, ग्रामस्थांनी पण बापू एक निवेदन दिले, विकास कामांना निधी द्या. निश्चितपणानं आता कार्यक्रमाला आलोय म्हणल्यानंतर राजकीय याला काय वळण न लावता स्वतः मला जो काही अधिकार आहे त्यातनं नक्की या मानकी गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. आवर्जून कुटुंबातला एक सदस्य म्हणून मला आपण ग्रामस्थांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल ग्रामस्थांचे आग्रह सतीश मामाने खूप केला माझ्याकडं. त्यामुळे त्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासाठी आपल्यास लाभलेले अध्यक्ष